स्टार्ट परिच्छेद. भारतामध्ये ग्रामीण व शहरी भागात घनकचरा व सांडपाणी यामुळे सार्वजनिक आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होतो. ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने देखील या कचऱ्याचे व्यवस्थापन हा फार मोठा प्रश्न आहे. त्यावर समाधानकारक उपाययोजना केल्याखेरीज ग्रामीण परिसर निरोगी व पर्यायाने सुखी होणार नाही. ग्रामीण परिसरात तयार होणारा घनकचरा व सांडपाणी प्रामुख्याने सेंद्रिय व विघटनक्षम असले तरी ग्रामीण परिसराच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारकच आहे. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर ग्रामीण पर्यावरणाचा समतोल अवलंबून असतो. स्वच्छतेच्या संकल्पनेमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान आहे. सांडपाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था न लागल्यास त्यामधून अनेक रोगांना निमंत्रण मिळते. गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन हे गावापुढे एक मोठे आव्हान आहे. या व्यवस्थापनाकरिता आवश्यक आर्थिक व मनुष्यबळ ग्रामपंचायतीकडे मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. ग्रामीण परिसरात बहुतांश सांडपाणी हे घरातच तयार होते. त्यामुळे शक्य तितक्या सांडपाण्याचे घरच्याच पातळीवर व्यवस्थापन झाले तर सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होऊ शकेल. परिच्छेद. प्रत्येक शहर, वस्ती आणि गावाची स्वतःची नैसर्गिक पाणी निचरा करण्याची सोय असते. पण अनेक दशकांपासून वाढत्या शहरीकरणामुळे या नैसर्गिक निचरा करण्याच्या सोयी नष्ट झाल्या आहेत. बऱ्याचशा नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण होताना दिसून येते. त्यामुळे पाण्याचे प्रवाह अरुंद होत आहे व थोड्याशा पावसात देखील पाणी रस्त्यांवर वाहू लागते. जेथे सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत तेथे सांडपाणी सर्रासपणे नाल्यांमध्ये सोडले जाते. सांडपाण्याचे व्यवस्थापन हे कमी न लेखता प्राधान्य देऊन त्याचा पाठपुरावा करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. हे न केल्यास आपल्या नद्यांना आज गटाराचे स्वरूप आले आहे. छोटे नाले देखील प्रदूषित झाले आहे. उघड्या तुंबलेल्या गटारांमुळे डासांना वाव मिळून मलेरिया, डेंग्यू इत्यादी सारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. हे टाळण्यासाठी 100% सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आपल्याला ठेवावे लागेल आणि ते गाठण्यासाठी कंबर कसावी लागेल. शक्यतो सांडपाण्याचा उगम जेथे होतो तेथेच प्रक्रिया होईल, जेणेकरून यंत्रणेवरचा ताण आणि खर्च कमी होईल हे पाहावे लागेल. प्रक्रिया करताना शक्यतो नैसर्गिक पद्धतीचा अधिक प्रमाणावर वापर आणि प्रक्रिया केल्यानंतरच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे तत्त्व स्वीकारावे लागेल. मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला अपायकारक किंवा धोकादायक ठरणार नाही अशा रीतीने सांडपाणी पर्यावरणात जाऊ देणे म्हणजेच त्याची विल्हेवाट लावणे होय. स्टॉप.